श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विविध स्तरातून उमटलेल्या प्रतिक्रिया आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ. देशातल्या युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवत आणि 3 कर्तव्यांवर आधारित 2026-27 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला. आर्थिक वृद्धिदर वाढवणं, नागरिकांचं कौशल्य विकसित करणं आणि सर्व नागरिकांना सोयीसुविधा सवलतींचा पुरेपूर लाभ देणं या 3 कर्तव्यांवर हा अर्थसंकल्प आधारित आहे. 2026-27च्या अर्थसंकल्पातील विविध तरतुदींविषयी समाजातील विविध स्तरातील व्यावसायिकांनी तसंच राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. विकसित भारत घडवण्याच्या दिशेनं टाकलेलं हे दमदार पाऊल असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया देताना सांगितलं. हा अर्थसंकल्प युवा शक्तीनं प्रेरित असून उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना देणारा आहे. नागरी आणि संरक्षण विमान वाहतूक क्षेत्रातील सीमाशुल्क सवलतींमुळे मेक इन इंडियाला पाठबळ मिळून देशांतर्गत उत्पादन आणि रोजगार वाढीस मदत होणार आहे, असंही मोहोळ म्हणाले. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चाला प्राधान्य देत वित्तीय तूट कमी करण्यावर आणि कर्ज जीडीपी गुणोत्तर अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला असून हा अर्थसंकल्प आर्थिक विकास आणि वित्तीय शिस्त यांचा समतोल साधणारा आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी काल दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात पर्वतीय भागांच्या आर्थिकदृष्ट्या शाश्वत विकासावर आणि ट्रेकिंग, गिर्यारोहणाला पर्यटन क्षेत्रात धोरणात्मक स्थान देण्याच्या घोषणेचं गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी स्वागत केलं आहे. ते म्हणाले, बजेटमध्ये आजच्या जी गिर्यारोहण, ट्रेकिंग यासाठीची जी योजना माननीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केली आहे, हे वाचून ऐकून आम्हाला सगळ्यांना आनंद झालाच आहे. पण आज या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना नक्कीच खचितच आनंद झाला असणार आहे. कारण आपल्या देशामध्ये इतक्या प्रचंड आणि इतक्या वैविध्यपूर्ण पर्वतरांगा आहेत. महाराष्ट्रातली सह्याद्री, विंध्य, निलगिरी, त्याचबरोबर आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हिमालयाची पर्वतरांगा आहेत. या ठिकाणी खरंच खूप मोठं पोटेन्शियल आहे ट्रेकिंगसाठी, गिर्यारोहणासाठी. आणि फक्त त्याला आवश्यकता होती ती थोड्या सुविधा, ज्या बेसिक सुविधा आहेत, राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता होती. मला वाटतं आजच्या बजेटमधल्या या तरतुदीमुळे ज्या काही योजना आता पुढे येतील, पण त्यामधून जो काय आशावाद आहे तो नक्कीच खूप चांगला आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया नोंदवली. आता 5 आकडे पाहूया आपण महत्त्वाचे बजेटमध्ये काय असतात. सगळ्यात महत्त्वाचं की एकूण खर्च किती होणार यावर्षी आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तो खर्च काय आहे. बजेट म्हणजे तेच आहे शेवटी. तर मागच्या वर्षी म्हणजे ह्या चालू वर्षी तो 49.6 लाख कोटी इतका होईल असं सांगितलं गेलं आणि त्या तुलनेत येत्या वर्षी 53.5 लाख कोटी म्हणजेच जवळपास 7.9 किंवा 8% जास्त खर्च करणार होता पुढल्या वर्षी. अणुऊर्जा प्रकल्पांचं साहित्य, लिथियम आयन बॅटरी, सौर उपकरणांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या वस्तू, दुर्मिळ खनिज, विमान निर्मितीसाठीचे सुटे भाग यांच्यावरील आयातीवरच्या शुल्कातही सवलत जाहीर करण्यात आली आहे. याविषयी ज्येष्ठ ऊर्जा तज्ज्ञ प्रशांत खानखोजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. या बजेटमध्ये एक एनर्जी सिक्युरिटी अँड लॉंग टर्म स्टेबिलिटी किंवा सस्टेनेबिलिटी याच्यावरती फोकस करण्यात आलेला आहे. एनर्जी सेक्टरमध्ये मेजर चेंजेस काही सांगितलेले नाही आहेत, पण जे एक्झम्पशन ऑफ बेसिक कस्टम ड्युटी याबद्दल जे बोलण्यात गेलं आहे ते नक्कीच चांगलं आहे. कारण लिथियम आयन बॅटरीचा लागणारे जे गुड्स आहेत त्याच्यावरती एक कस्टम ड्युटी एक्झम्प केल्या. लिथियम आयन बॅटरी आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज याच्याकरता लागणारा जो कच्चा माल आहे त्याच्यावरती ड्युटी एक्झम्प झाल्या असल्यामुळे त्याची कॉस्ट कमी आणि ओव्हरऑल आपल्याला बॅटरी एनर्जी स्टोरेजची कॉस्ट कमी झाल्यामुळे पॉवर कॉस्ट कमी करण्यामध्ये मदत होईल. तसंच न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्टकरता लागणारे जे गुड्स आहेत त्याच्यावरती पण बेसिक कस्टम ड्युटी एक्झम्प केलेली आहे. त्यामुळे ओव्हरऑल कॅपेक्ससाठी आपण कॅपिटल एक्सपेंडिचर फॉर न्यूक्लिअर प्रोजेक्ट अप टू 2035 एक्झम्पशन केलेली आहे. त्याच्यामुळे फायदा होईल. आणि बायो CNGसाठी एक्साईज ड्युटी एक्झम्पशन आहे. त्यामुळे बायो CNGला खूप मोठा बूस्ट मिळेल. आपलं जे म्युन्सिपल सॉलिड वेस्ट किंवा किचन वेस्ट वगैरे असतं त्याने तुम्हाला बायो CNG तयार करता येईल. फ्युएलची कॉस्ट कमी झाल्यामुळे एकंदरीत इकॉनॉमीमध्ये सुधारणा होईल.
महिला सक्षमीकरणासाठी आणि महिला बचत गटांसाठी अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी महिला व्यावसायिक मानसी बिलकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्याचा जो अर्थसंकल्प आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर खूप चांगला हा अर्थसंकल्प आहे असं म्हणता येईल. स्थिर आहे. यातल्या सगळ्या ज्या गोष्टी सर्वांसाठी सर्व काही जे आहे ते या अर्थसंकल्पामध्ये अचीव झालेलं आहे. पण महिलांसाठी जर किंवा महिला उद्योजकांसाठी जर विशेषत्वाने आपल्याला बोलायचं झालं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की महिलांचं उद्योजकतेमधलं प्रमाण कमी आहे आणि ते प्रमाण वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट खूप प्रयत्नशील आहे. वेगवेगळ्या स्कीम्स महिलांना दिल्या जातात की जेणेकरून त्यांनी उद्योगात यावं आणि उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावा यासाठी गव्हर्नमेंट कायमच प्रयत्नशील आहे. परंतु या अर्थसंकल्पामधनं शी मार्ट्स म्हणून त्यांनी जे एक नवीन घोषणा केलेली आहे त्याच्यामधून आमच्या छोट्या महिला उद्योजिका आणि त्याचप्रमाणे सर्व्हिस इंडस्ट्री असेल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधल्या ज्या काही महिला असतील त्यांना चांगली एक बाजारपेठ या शी मार्ट्सच्या थ्रू उपलब्ध करून दिलेली आहे असं म्हणता येईल की जेणेकरून होतं काय की त्या बऱ्याच प्रमाणात चांगल्या पद्धतीत प्रोडक्ट तयार करतात, सर्व्हिसमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीत त्या विचार करतात, पण त्यांना बाजारपेठ उपलब्ध नसते. तर ते काम या शी मार्टच्या थ्रू छान पद्धतीत उपलब्ध होईल असं म्हणतो आपण. आणि याच्यामध्ये नक्कीच इम्प्लिमेंटेशन कसं होईल हे पाहायला लागेल, कारण आता फक्त घोषणा झालेली आहे. तर पुढे या महिलांना कसा त्याचा फायदा होईल. आणखीन दुसरी त्यांनी एक गोष्ट याच्या शी मार्टच्या बरोबरच दिलेली आहे की महिलांना क्लस्टरमध्ये काही जागा कशा देता येतील. आणि त्याचप्रमाणे तिसरी घोषणा त्यांनी याच्यामध्ये केलेली आहे की सेल्फ हेल्प ग्रुपला आपण कसा सपोर्ट देता येईल. या 3 गोष्टी महिला उद्योजकतेसाठी खूप स्वागतार्ह आहेत. आणि एज्युकेशन मधल्या ज्या मुली आहेत त्यांना त्यांनी ज्या गर्ल्स हॉस्टेल्स आहेत, महिला वसतिगृह प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ते उपलब्ध करून देणार आहेत. या 3-4 गोष्टी महिलांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी खूप स्वागतार्ह आहेत आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ गेल्या आठवड्यात झाला. त्यानिमित्त मंडळाच्या वतीनं सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या हिरक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या संचालिका अनुराधा ओक आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी 4 विशेष पुस्तकं आणि किशोरच्या विशेष अंकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच हिरक महोत्सवाच्या निमित्तानं बालभारतीनं तयार केलेल्या विशेष गाण्याचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ध्वनिमुद्रित संदेश प्रसारित करण्यात आला. त्यावेळी आपल्या संदेशात ते म्हणाले, महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात आपल्या बालभारतीचे अर्थात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. बालभारतीने स्थापनेपासून ते आतापर्यंत राज्याच्या शालेय शिक्षण व्यवस्थेला दिशा, स्थैर्य आणि गुणवत्ता प्रदान करण्याचे कार्य केले आहे. बालभारतीने अभ्यासक्रम निर्मितीत पाठ्यपुस्तक लेखन, पुनर्रचना आणि संशोधन क्षेत्रात काळानुरूप बदल स्वीकारून आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडली आहे. बालभारती प्रत्येक मुलाला दरवर्षी नव्या विश्वाशी जोडत वाचनाची आणि शिक्षणाची आवड लावण्याचे कार्य सातत्याने करते आहे. बालभारतीची पाठ्यपुस्तके केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित नसून राष्ट्रीय शैक्षणिक उद्दिष्टे, सामाजिक मूल्ये आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या बाबी लक्षात घेऊन तयार करण्यात येतात. विषयाची अचूकता, सुलभ मांडणी, संस्कारक्षम ज्ञान आणि शैक्षणिक समतोल ही बालभारतीच्या वाटचालीची वैशिष्ट्ये राहिली आहे. यामुळेच बालभारतीच्या माध्यमातून घराघरातल्या अनेक पिढ्या एकमेकांशी जोडल्या आहेत. बालभारतीला भविष्यात शैक्षणिक गुणवत्ता, नवोन्मेष आणि धोरणात्मक सुधारणा यासाठी सर्वोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही देतो. बालभारतीच्या उभारणीत आणि यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्व आजी-माजी अधिकारी, कर्मचारी, अभ्यासक आणि लेखकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. या कार्यक्रमात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही ध्वनिमुद्रित संदेश दाखवण्यात आला. त्यावेळी बालभारतीच्या वाचकांना संदेश देताना त्यांनी सांगितलं की 1967 पासून पाठ्यपुस्तक मंडळ दर्जेदार, संस्कारक्षम आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना अल्प किमतीत उपलब्ध करून देत आहे.
मागील 60 वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचार प्रणाली, कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून पुस्तकांच्या स्वरूपात, आशयात अनेक बदल करण्यात आले. कालानुरूप बदलांची ही प्रक्रिया आज देखील सुरू आहे. दुर्गम, डोंगराळ व आदिवासी परिसरातील शाळांच्या पर्यंत दर्जेदार आणि समताधिष्ठित शिक्षण पोहोचावं या उद्देशाने बालभारतीने अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची रचना आजवर केलेली आहे. स्थानिक जीवनशैली, संस्कृती, भाषिक विविधता आणि बालमन यांचा विचार करून तयार करण्यात आलेले पाठ्य साहित्य हे ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास आजही पूरक ठरते. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक, सक्षम आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी बालभारतीचे योगदान अधिक व्यापक आणि प्रभावी ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बालभारतीसाठी जो निधी लागेल तो देण्यास शासन हात आखडता घेणार नाही असंही नमूद केलं. ते पुढे म्हणाले, राज्यातील जेवढ्या विद्यार्थिनी भगिनी आहेत त्या सर्व विद्यार्थिनींच्यासाठी स्वसंरक्षण, सेल्फ डिफेन्स याचं प्रशिक्षण पुढच्या 1 फेब्रुवारी पासूनच आपण संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करीत आहोत. मला वाटतं की ज्या पद्धतीच्या काही चुकीच्या घटना घडताना आपण पाहतो आणि म्हणून अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आमची जी विद्यार्थिनी अगदी स्वतःचा खिशातला पेन असेल किंबहुना हेअरपिन जरी असेल तर त्याच्यापासून ते स्वतःचं संरक्षण करू शकेल. इथपासून तर कोणा दुष्टाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीचा धडा ती समोरच्याला पण शिकू शकेल अशा प्रकारचं एक सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण आपण संपूर्ण विद्यार्थिनींना त्या ठिकाणी द्यायला घेतो आहोत. विद्यार्थिनींमध्ये देशप्रेम निर्माण झालं पाहिजे, ते प्रखर राष्ट्रभक्त घडले पाहिजे आणि म्हणून 10,000 पेक्षा जास्ती माजी सैनिक महोदय, NCC, स्काउट गाईडचे कॅडेट्स यांच्या माध्यमातून सैनिकी प्रशिक्षण पण आपण 1 फेब्रुवारीच्या पासून संपूर्ण राज्याच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी करीत आहोत. बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी आपल्या भाषणात पाठ्यपुस्तक निर्मिती आणि बालभारतीचा आतापर्यंतचा प्रवास विशद केला. 1964 ते 1966 या दरम्यानच्या काळात देशातील शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कोठारी कमिशनची स्थापना करण्यात आलेली होती आणि त्या कोठारी कमिशनने एक महत्त्वाचं शिफारस अशी केलेली होती की प्रत्येक राज्यामध्ये पाठ्यपुस्तक निर्मिती करणारी एक स्वतंत्र व्यावसायिक स्तरावरची एक स्वायत्त संस्था असली पाहिजे आणि त्या संस्थेमध्ये एक स्वतंत्र विषय तज्ञांचा विभाग असावा आणि त्यांच्याद्वारे पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली जावी. पाठ्यपुस्तकाची छापाई आणि पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी ही त्याच संस्थेनं घ्यावी आणि ह्या शिफारसीची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. 27 जानेवारी 1967 साली बालभारतीच्या निर्मितीची घोषणा केली आणि बालभारतीची स्थापना झाली. म्हणजे देशातलं पहिला पाठ्यपुस्तक निर्मिती करणारी ही संस्था म्हणून आज बालभारतीची गणना करायला काहीच हरकत नाही. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन शिवराज सणस, सीमा चोरडिया आणि श्रद्धा वार्डे, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.